आणि आता नवीन वर्षाच्या स्वागताची महत्त्वाची बातमी। नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करावं यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। आळंदीमध्ये सुद्धा भाविक प्रदीप ठाकूर यांनी विठ्ठल चरणी ही सजावट केलेली आहे। तब्बल 2 टन फुलांचा वापर केलेला आहे आणि 14 देशी आणि विदेशी फुलांच्या वापरातून विठ्ठल मंदिरामध्ये सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। आळंदच्या भाविकांनी 2 टन फुलांचा वापर केलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी ही सजावट केलेली आहे, जेणेयोगे नवीन वर्षामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसन्नतेचा अनुभव येईल। मंदिरात आल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता असतेच, पण त्याबरोबरीने ही फुलांची सजावट आणखीनच सुंदर। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पंढरपुरात विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली। विठ्ठलाच्या इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविक गर्दी करतायत। पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी रांगा लागलेले दिसून येत आहेत आणि यातूनच प्रत्येक विठ्ठल भक्त येणारं वर्ष हे सुखाचं समृद्धीचं लाभो एवढंच मागणं करतोय। विशेष म्हणजे आज विठ्ठलाच्या डोक्यावर मोरपीस लावण्यात आलाय, त्यामुळे विठ्ठलाचं जे रूप आहे ते अत्यंत लोभसवाणं दिसतंय। पुणे येथील भाविक असणारे प्रदीप ठाकूर यांनी आकर्षक अशी फुलांची सजावट केली। तब्बल 14 प्रकारची जी फुलं आहेत त्या फुलांची सजावट ही करण्यात आलेली, त्यामुळे विठ्ठल मंदिराचं जे रूप आहे हे नवीन वर्षाच्या सुरुवातीला अत्यंत मनोहारी असं दिसतंय। आपल्यासोबत भाविक आहेत की जे या दर्शनासाठी आले। कुठून आलाय माऊली? नवीन वर्षाची सुरुवात आहे। मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, विठ्ठल मंदिर पंढरपूर।